गाइस 1:30 बजे हम अभी निकल रहे हैं राजस्थान। अभी पैकिंग चालू है पूरी। अरे ये खाली आयो काय चाललंय तुमचं? सो बॅग आलेली आहे खाली, चाललं पाठवणार नाही. आता वरून आल्यावरती राजस्थानला जायचं प्लॅन सॉरी आम्ही जात आहोत. हा ना. ए बाई आमची स्टाईल लगेच लगेच. आमचं रिसेंटली एक शूट झाला आजच, आता दुसऱ्या शूटची तयारी चालू आहे. लगेच उद्या सकाळी दुसरं पटापट शूट चाललेत आमचे. ही बघा, जाऊ दे, नाही दाखवलं काय तयारी चाललंय. आणि दीदी तर काही येणार नाही, तिला जायचं कामाला. सो ती आता झोपेल. गुड नाईट. आता ही साडी नको, दुसरी बघूया ना. ही जाईल, चालेल की नाही माहिती नाही. बाय बाय. साठी पेस्टलच्या नावाला आता वाट लागली. 1:30 वाजलेत आणि काय चाललंय पेस्टल करून गाईस? हा वाला ब्लाउज किती वाजले बघा तुम्ही फक्त. आणि आमचं काय चाललंय, दुसऱ्या शूटची तयारी चाललंय. नाही हा तर परफेक्ट आहे. ह्याच्यावर इथं झोपली असलंय. दीदी तर माझी फुल कुक झाली आहे, आता झोपेल. आता असं चाललंय ह्याच्यामध्ये की कोणती साडी नेसली पाहिजे, चाललंय बघूया. हे बघा काय चाललंय. आता हे लोक साडी करतायत, साडी नेसवून बघतायत तिला कशी वाटेल. हाय गाईज, वेलकम बॅक टू अमृताज यूट्यूब चॅनल. सो आता आमचा हा सेकंड डे आहे आणि सेकंड शूट आहे. म्हणजे मला दाखवतो. सेकंड लुक आहे आमचं आणि ही हेअरस्टाईल डन झालेली आहे. अजून त्याला फ्लावर्स वगैरे लावायचे आहेत. सो बघा कोणतं लुक आहे. कोळी लुक करतोय नारळी पौर्णिमेचं. आणि ही बघा नुसती आल्यापासून मोबाईलवरती बसून बसली आहे. तर आता आम्ही आता मेकअप बाकी आहे. मेकअप करतो आणि मग पुढे भेटूया. हाय गाईज, आम्ही पोचलो वेलंकणी बीचला आणि आम्ही शूट करू. हे बघा मस्त नेसले ना वेलंकणी. होय माझं फुल पडलं तिकडे. अरे हा वेलंकणी आहे तिकडे. अरे बट हाच आहे मेन जो तू रील्सला बघते तो हाच आहे. अरे फुल लागते का नाही. हारू हा लाव, हे लाव जरा. काटा आतमध्ये घे, काटा आतमध्ये घे. इकडचा ना, इकडचा आहे. हा इकडे अजून खाली. हा इथे घे. काय मॅडम मग पुढे गेला. हा ना, हिला बघायचं होता कधीपासून. आम्ही बघून झालंय दोघी पण. ती बाकी आहे, ती फर्स्ट टाइम आली आहे. मस्त वाटते ना वेलंकणी बीच आणि उत्तन बीचला. फरकच ना समजा तिला. अरे मग मी काय उरतो. प्रगती मेकअप आर्टिस्ट ह्या साईड नाही येत. अबे मी काम करणे तो आता बरोबर. लावलं घरी दाखवू नको. प्रगती मेकओव्हर इन काय बोलतात ते, वर्क मोड ऑन. बघा तिने किती मस्त लुक केला आहे. मस्त वाटतंय ना. बघा हे मंगळसूत्र माझ्यासाठी आणलंय आणि हिने घातलंय. हिला खूप हौस आहे. हिला गंठन द्या कोणीतरी बनवून. कोण असेल मुलगा प्लीज हिच्यासाठी गंठन बनवा आणि द्या. रिअल वाली. हा रिअल वाली.
कशावर पण नाही होत. माझ्या ह्याने घातलं. मी सिंदूर लावायला घेतलंय. खूप बारीक. अरे सिंदूर कसं लावतात? एकदम कमी लाव. मी काय सिंदूर भरते का कोणाची? बस बस. अरे बहन दिखना तो चाहिए ना. अरे दिसतंय ताई. ठीक आहे. गाई त्यांना बोलते शूट करा, तर हे दोघी 5-5 खात बसल्यात. ह्या पहिला स्वतःची पेटपूजा करून घेत आहेत. अरे एवढी तू पण खा. 5-5 मी पण खाल्लं. आम्हाला पण बोलतेस खाओ और पास मत आओ. 5-5 खाऊन सण वर्षाचा नारली पुनवेचा आज उधाण आलंय. आम्ही आलोय आता वेलंकणी बीचला. आता ही बघ काय करते. थांब रे. इकडे शूट करून झालंय तर चाललोय तिकडे. ते बघा तिकडे गेल्यात. आता त्या स्पॉटवरती फोटोज काढायचे बाकी आहेत. कसलं भारी व्ह्यू आहे ना. आता हे इथे फोटोज काढणार आहेत. आता फोटोज काढूया. भेटूया थोड्या वेळाने. या बीचचे तुला मी 100 फोटो नंतर देते. येवाला मत निकाल. तर इट्स स्टोरी टाईम गाईज. तर आम्ही गेलो होतो उत्तन बीचवरती कोळी लुकवरती शूट करायला. आणि माझा मेकअप प्रगतीने केला आहे. तिचं इंस्टाग्रामवरती प्रगती मेकओव्हर म्हणून पेज आहे. तुम्हाला कधी मेकअप करायचं असेल तर तिला DM करा. आणि आरूने माझे व्हिडिओ वगैरे काढले. थोडेफार व्हिडिओ प्रगतीने पण काढले. फोटो वगैरे पण काढलेत. तुम्ही ह्या लुकवरच्या रील्स पोस्ट सगळं इंस्टाग्रामवरती बघू शकता. प्रगती घरी आली होती कारण तिने आरूवरती राधाचा लूक केला होता. आता जन्माष्टमी जवळ येते म्हणून. तर आम्ही काल गेलो होतो राधाचा लूकवरचं फोटोशूट करण्यासाठी. तर त्याचा पण व्लॉग येणार आहे ह्या व्लॉगनंतर. तर तुम्ही तो व्लॉग नक्की बघा आणि हा पण व्लॉग पूर्ण बघा. नारळी पौर्णिमेचं शूट वगैरे करायचं असं काहीच ठरलं नव्हतं. राधाचा लूक करण्यासाठी ती आली होती. आणि राधाचा लूक झाल्यानंतर मग आम्ही विचार केला की तू आलेस तर मग आपण पटकन दुसऱ्या दिवशी जाऊन लगेच शूट करून टाकू. आम्ही ॲक्च्युली थोड्या दिवसानंतर करणार होतो, पण नंतर बघितलं तर नारळी पौर्णिमा आत्ता लगेच होती. म्हणून मग आम्हाला लगेच शूट करावं लागलं. असं 1 सेकंदमध्ये विचार केला की नारळी पौर्णिमेचं पण शूट करूया का. आणि लगेच मग आम्ही पटपट तयारी केली सगळी आणि झालं. आणि तुम्ही स्टार्टिंगला बघितलं किती बॅग वगैरे साडी वगैरे सिलेक्ट करण्यासाठी किती प्रॉब्लेम झाला. तेव्हा आम्ही असंच मस्तीमध्ये बोलत होतो की राजस्थानला चाललो आहे. आणि हा समुद्र भाईंदर वेस्टचा आहे. त्या गावाचं नाव उत्तन आहे. त्याला वेलंकणी बीच पण बोलतात. आणि हा जो साडीचा कलर आहे पेस्टल कलर, हा आम्ही जाणून बुजून सिलेक्ट केला आहे. माझे डार्क साडीवरती खूप लूक झाले आहेत. मराठी लूक केलेले तर डार्क साडीवरती खूप लूक झालेत. तर मला एखादी पेस्टल साडी घालायची होती आणि त्याच्यावरती लूक करायचा होता खूप दिवसांपासून. आणि पेस्टल साडी जास्त घातलीच नाही जात. तर मी विचार केला कधीतरी पेस्टल साडी घालू त्याच्यावरती लूक करू. तर मग ह्या टाईमला मग पेस्टल साडी सिलेक्ट केली. पेस्टल कलर सिलेक्ट केला आणि मग त्या साडीवरती लूक केला. लूक कसा झाला आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.
मागचं दाखव. केला तर चालेल. ड्युटी संपलेली आहे फायनली. मेकअप आर्टिस्टची ड्युटी संपले आणि आम्ही आता इथेच मेकअप काढला वगैरे आणि आता घरी चाललोय. अवतारात आले, रिअल अवतारामध्ये आले मी माझ्या. लवकर उठले कारण पण काय बोल काय मेकअप आर्टिस्ट